होत आहे आता? हो. तुमच्या एरियातून आता कोण उभं झालं? आमच्या वाडातून शीतल शीतल गामते शीतल गजबे. गजबे, शीतल गजबे. हा. काय कसे आहेत, हे काम करतात का? करू शकते ना. करू शकते. आतापर्यंत किती कामं केली? आता का म्हणजे असं ते म्हणतात का खंबे आणायचे आहे, हे आणायचे आहे असं म्हणतात. आतापर्यंत काय तुमच्या वार्डात काय किती सोयी झाल्या, नाही झाल्या? सोय आता हे बनलंय, गट्टू लावले, चंबर केले. अच्छा, कोणी केले हे? आता कोण केले ते हे नाही माहित. अच्छा, तुम्हाला काय वाटते? तुम्ही एवढे उन्हाळे पावसाळे पाहिले, काय वाटते कोण यायला पाहिजे? आता कोण आलं, ज्याच्या तकदीर आले जोड असेल तो येईल. अच्छा, तकदीर. तुमचा आवडता कोण आहे आजी? आम्हाला समजत नाही तेवढं. नाही बोलण्याचं नाही. तुम्हाला कोण वाटते तुमच्या वार्डात? ओळखीचा कोण आहे? ओळखीचे सगळे काय आमचे. अच्छा, ओळखीचा कोण आहे? बरं तुम्ही, मी एक ऐकलं, ऐका, मी एक ऐकलं, आपला कारा मोरे रमेश, दामोदर ढोपटे आहे. हा, मग आपल्याकडून तेच आपण ते सांगून राहिलो, त्यांना सांगून राहिले. मी एक ऐकलं, तुमचा जो एवढा काळ गेला आतापर्यंत काय होतं, एक काय म्हणणं आहे ते, पंजावर मारा शिक्का, काय म्हणते, काय काय काय, म्हणा आजी, परत म्हणा. आई बाई कान पंजावर मारा शिक्का. अच्छा, म्हणजे आता पंजावर शिक्का मारायचा ना? कायच्यावरही मारू. नाही, पण तुम्ही एवढे वर्ष पंजालाच मारत आले, पंजाला शिक्का देत आले, मारत आले ना टप्पा. मग या वर्षी मारणार आजी? सांगून दे. काय नाही म्हणा, काय सांगा. आम्हाला पटल त्याला देऊ. तुम्हाला पटन ते देऊन. पण तुम्हाला काय वाटते, कोण आलं पाहिजे? तुमचे कोणते काम झाले पाहिजे? आमचे मायबाप सर्वच आहेत आता. सगळेच मायबाप. मायबापामध्ये कोणी मायबाप असते ना, जवळचा, कोणी दूरचा, सावत्र, सख्खा, असं काही राहतं ना. मग सांगा, तुम्हाला कोणता सावत्र आहे, कोणता सख्खा आहे? आता सध्याला आम्हाला काय नाही, पण सध्याला आमचे मायबाप येटरातले येटरातले सगळे आमचेच मायबाप. अच्छा, म्हणजे मोहल्ल्यातलाच तुम्ही देणार. तुमच्या मोहल्ल्यात कोण उभा आहे आता? शीतल गजबी. शीतल गजबे कोणत्या पक्षाकडून आहे? आता हे आम्हाला काहीच नाही, पंजावर आहे. बघा आजी किती सुशिक्षित आहे, साक्षर आहे. याला राजनीतिक साक्षर म्हणतात. अच्छा, तुम्ही अंगठेवाले. म्हणून तो एक आता नारा दिला तुम्ही. काय म्हणता? आईबाई अक्का. आणि विचार करा पक्का. पंजावर मारा चिक्का. व्हेरी गुड. हा ना, असं बोलू नाही, चालू नाही. म्हणून साक्षर व्हा. आता कोणती शाळा येते ती, रात्रीची शाळा राहते ना, त्या शाळेत जात जा. जाईन का? बिलकुल जायचं. मला येईन का नाही? काम पाटला कोणी लावा अंगठा. बिलकुल साक्षर. घोडा मी शिकलो नाही शाळा, मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही. माझं नाव सुलोचना पाठक आहे. कुठे राहता, कोणत्या वार्डात राहता? शनिवारी वाढत. तुमच्या वार्डात कोण आहे मेंबर? दामोदर ढोपटे. बरं, तुमच्या वार्डात समस्या काय आहेत? आता आमच्या वार्डातली समस्या तेवढी नाही राहिली म्हणा, आधी होती पुष्कळ, पण आता तेवढी नाही राहिली आहे. बरं, तुम्ही रामटेकचे राहणार आहे सगळ्या जणी. रामटेक मध्ये किती बदल झाला आणि आणखी किती बदल तुम्हाला पाहिजे? पुष्कळ बदल. बरं, आणखी किती बदल पाहिजे तुम्हाला रामटेकात? सांगा, काय समस्या काय रामटेकात, काय पाहिजे होता? मुलांना सर्वांना सुविधा वगैरे. कोणत्या सुविधा पाहिजे? जे शाळेत जे आहे ते शाळेच्या सुविधा. तुम्हाला काय वाटते? सुविधाच पाहिजे. कोणत्या सुविधा पाहिजे? कोणते बी काम केले पाहिजे. आपण आलो तर कोणी तर मग निवडून आले का? वार्डात तुमच्या वार्डात कोणत्या समस्या आहे? आमच्या वार्डामध्ये सर्वच चांगला आहे, पण हे कसं गरीबाचं घरकुल आले पाहिजे. आम्ही जसे पैसे भरले पट्ट्याचे, ते पैसे आम्ही दिले. तुम्ही नजूलच्या जागेत राहतात, तुम्हाला आम्हाला घराचे पट्टे पाहिजे. घराचे पट्टे पाहिजे. म्हणजे बाया घरी राहतात त्याच्यासाठी काम पाहिजे उपलब्ध. अच्छा, सगळं. तर तुम्हाला काय वाटतं, कोण करू शकते तुमचं हे काम? घ्या काकू, बोला, सांगा. कोण आहे तुमच्या नजरेत, कोण आहे असा उमेदवार?
कोण उमेदवार आहे असा जो तुमचं काम करू शकते? सर्वच करते. हा? रमेश कारेमोरे करते. हा? रमेश कारेमोरे करते ते आहे. रमेश कारेमोरे भाऊ करतात. हा? चांगलं थोडं जोरात. हा. रोड केला ते कोणी केला? आवाज जोरात बोला. रमेश भाऊ कारामोरेनं. अच्छा, रमेश भाऊ कारामोरेने काम केलं. किती कामं करतात रमेश भाऊ कारामोरे? आज तुमच्याकडनं किती सांगितलं का झालं? नाही सांगितलं तर नाही करत. नाही येतात ना अच्छा, तुम्हाला वाटते रमेश भाऊ कारेमोरे आले पाहिजे? आले पाहिजे ना खरंच ना निवडून आले पाहिजे. आले पाहिजे. अच्छा, का आले पाहिजे मला एवढं सांगा फक्त. निवड समस्या नाही, सांगा काय का बरं? आले पाहिजे. काम करतात केले पण त्यांनी अच्छा, बरं, बाकी लोक नाही करत का काम? नावापुरती राहते. नावापुरते राहते. बरं पुढं सांगा काकू, तुम्ही सांगा. सांगितलं ना पुढे आणखी रामटेकात काय काय असायला पाहिजे? अच्छा, तुम्ही कोणते काम करता ते सांगा. आता आले कुठून ते सांगा. हा? स्वयंपाक. अच्छा, तुम्ही हे काम करता. तर या कामात काहीतरी नवीन काही आलं पाहिजे का असं वाटतं का तुम्हाला? आता कामच नाही तर मग आम्ही कामं कोणते करणार आहात? तुमचं कामं बोला नाही ना काही नाही. स्वतःच मजुरी द्या नाही आम्हाला. इथं ह्या रामटेकामध्ये एक कंपनी नाही ना काही नाही आहे इथे. मग पोरं बारा बी कामं कोणते करणार आहेत? त्यांना तरी कामं मिळाली पाहिजे नाही. म्हणून म्हणते की कोण आहे विजन ज्याचं कोणाचं चांगलं असेल तर तुमच्या मुलाबाळांना काम देऊ शकते असं कोण वाटते तुम्हाला? काम देऊ शकते, काम देऊ शकतात. रमेश भाऊ कारेमोरे देऊ शकते काम आम्हाला. काम देऊ शकते. अच्छा, तुमच्यासाठी कंपनी उघडू शकते आणि हे जे तुम्ही काम करता याच्यासाठी पण काहीतरी करू शकते असं वाटतंय का तुम्हाला? बापा आता नाही तर काय, आता कोणते ना कोणते कामं तर केल्याशिवाय होणारच नाही. ठीक आहे, चालेल. एक सामान्य वर्ग म्हणून तुमची डिमांड एवढीच आहे की तुमच्या मुलाबाळांचं बरं झालं पाहिजे. काहीतरी केल्या पाहिजे मुलांसाठी. सर्व गावोगावी कंपन्या आहेत. ह्या रामटेकामध्ये एकही कंपनी नाही, काही नाही आहे. पोरं बारा असे लावारी सारखे हिंडत. भाऊकडे जात असते ना रमेश भाऊकडे वेळेवर कोणतं दवाखान्याचं काम पडलं धावत असते ते रमेश भाऊ. काय नाव आहे तुमचं आणि अंदाज शिवरकर. हा, काय तुमची मागणी आहे? काय झालं पाहिजे? माझी तुमच्या मागणी- वार्डातला काय विकास झाला माझी पाहिजे? मागणी मला घर नाही आहे. मग अच्छा. आता नाही, घर नाही म्हणण्यापेक्षा तुमच्या वार्डात जो कोणी आता उभा राहिला त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या? आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे काही कामं केले पाहिजे. नुसतं हे माता माईचे मंदिर सुधरवते, हा. बाकी काय करते आमच्या वार्डात? कोणीच काही नाही करत. कारण काही करत मग नाही. बरं, फक्त हे जे पैशांचे आता- थोडेसे कामं राहिले, सांगा म्हणते. चला त्याच्या मागे जे आपल्यालाच पैसे खर्च करावे लागते बाकीच्या. अच्छा, आता तुम्हाला काय वाटते? तुम्ही कोणाला निवडून देणार? जर- निवडून देऊ नये आम्ही. आता जो आमची समस्या काही दूर करून त्यालाच निवडून देऊ. आता लगेचच्या लगेच कामं होत नाही. आचारसंहिता लागली आहे हे माहिती आहे का? आचारसंहितेमध्ये कोणतेच कामं करता येत नाही कोणत्याच उमेदवाराला. तुमच्या नजरेत असा कोण आहे की जो तुमचा मदत करेन त्याला देऊ. अच्छा, तुमची जो मदत करेल, किती दिवसाची मदत करेन त्याला देऊ. मदत कराल त्यांना द्या. काय म्हणता काकू, एवढे तुम्ही निवडणुका पाहिल्या, काय कोणी कामं केली आतापर्यंत रामटेकातली? कोणी केली बाई रामटेकात आतापर्यंत किती कामं झाली? तुमच्या मदतीला कोणी धावून आले? कोणती कामं झाली? गडमंदी सुधारलाय. रामटेक मध्ये गडमंदी सुधारलाय. दुसरं काय झालंय? गरीबासाठी गरीबासाठी काय म्हणतात ताई? सांगा, गरीबासाठी तुम्ही काय सांगाल? गरीबासाठी काही रोजगार आहे का इथं? तुम्हीच सांगा. गरिबांसाठी पण रोजगार नाहीये. तुमची मुलं सुशिक्षित झाली पाहिजे. येणारी पिढी जी आहे, येणारी पिढीसाठी मुलं आमची फायदा आता होईल मोठी का? झाली आहे. मोठी झाली आहे ना, तर त्यांच्या भविष्याचा विचार करून तुम्ही आता कोणाला निवडून देणार? निवडून देण्याची आताच नाही सांगत आम्ही. तुमच्या नजरेत कोण आहे असा? तुमच्या नजरेत असा कोण आहे? निवडून देण्याची आता काही सांगत अच्छा, सगळेच तुमच्या नजरेत सारखे. रमेश भाऊ कारामोरे ह्याच प्रभागातून ते दोनदा नगरसेवक झालेले आहे. त्यांनी या प्रभागात म्हणजे प्रत्येक सकाळी म्हणजे निवडून आल्यानंतर प्रत्येक सकाळून एक म्हणजे दौरा सकाळी त्यांच्या राहतच होता. या प्रभागामध्ये म्हणजे ते त्यांनी जे कामं केले, विकास कामे जे केले या नगरसेवक असताना, त्या लोकांना माहीतच आहे आणि ते नेहमी लोकांच्या संपर्कात राहत होते. ते एक अध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे, एक सुसंस्कृत, एक धाडसी नेतृत्व आणि एक लढावा एक कार्यकर्ता आणि आंदोलनात्मक भूमिका घेणारा एक लोकांसाठी झटणारा एक नेता म्हणून ते आहे. आणि त्यांच्यासोबत आम्ही नगरसेवक
म्हणून आम्ही त्यांना आमच्या नगरसेवका हातभार लावून आणि सर्व आम्ही संपूर्ण काँग्रेस पक्षाचे विषयी उमेदवार आणि नगराध्यक्ष या आम्ही या भागात निवडून आणू इतकीच आम्ही नगर अध्यक्ष म्हणजे अभिषेक डारे ते आपल्या वार्डाचे काम करते चांगले त्याच्या ते आपण त्याला निवडून आणू एवढंच आपल्याकडून घ्या. काका तुम्ही काय सांगणार? काहीच नाही सांगणार. तुम्ही काय सांगणार? समाजाला एक पहिले आणायच्या. अच्छा, तुम्ही कुठल्या समाजाचं प्रतिनिधित्व करताय? मी हा जो भाग आहे हा आमचा ढिवर समाजाचा बहुबुल भाग अच्छा आहे. अच्छा, म्हणजे आता इथे बहुमत जे राहणार आहे तुमचे ढिवर मोहल्ल्यातले तुम्हाला पाठिंबा असणार आहे या समाजाचा पाठिंबा असणार आहे. आमच्या समाजाच्या आणि मी प्रत्येक समाजाच्या लोकांसोबत माझे संपर्क आहेत आणि मी त्यांचे प्रत्येक समाजाचे जाती धर्माला घेऊन चालणारा मी एक उमेदवार म्हणून मी आहे आणि माझे प्रत्येक समाजासोबत फार चांगले संबंध आणि मी त्यांचे काम प्रत्येक इमानदारीने प्रत्येक समाजाला घेऊन मी चालणारा एक व्यक्ती आहे. कुठल्याकडून उमेदवार काही लक्षात आहे? रमेश भाऊ कारामोरे हे नेहमी सहकार्य करत असतात. अच्छा, त्यांच्याविषयी काय सांगाल तुम्ही? ते चांगले उमेदवार आहेत आणि ते निवडून यायला पाहिजे. अच्छा, तुम्हाला काय वाटते ते काम करू शकतात? या इथला रामटेक शहराचा विकास करू शकतात? सध्या नगर परिषदेत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे ना, अशातच रामटेक शहरामध्ये जे आहे राजकारण फार तापलेलं आहे. याच्यामध्ये खडाजंगी दिसते आहे प्रत्येक विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आणि यात शिवसेना, बीजेपी असो की काँग्रेस असो यांच्यामध्ये टक्कर होताना दिसते. आज आपण काही काँग्रेस पक्षाचे काही लोक आपल्याकडे आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. त्यांचं म्हणणं काय, त्यांचं विजन काय आहे आणि ते समस्या लोकांच्यासाठी त्यांनी काय निर्धार केलेला आहे समस्या सोडवण्यासाठी ते आपण बोलूया त्यांच्याशी. तर काय सांगाल, तुमचा परिचय द्या. मी विनीता विरेश अष्टनकर. नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 4 अ मधनं मी उमेदवार आहे. याआधी निवडणूक तुम्ही कधी लढलात का? नाही, मी लढली नाही निवडणूक कधी मी लढली नाही, पण माझं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण राजकीय आहे. माझे सासरे पण पॉलिटिकल मोठे लीडरच होते. महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे ते चेअरमन होते. तुमचं आता विजन काय आहे? तुमच्या वार्डाकरता विजन काय आहे तुमचं? माझं विजन तेच की माझा जो प्रभाग आहे तो मला अगदी नीट अँड क्लीन ठेवायचा आहे. स्वच्छता तिथे मला करायची आहे. यांच्याविषयी काय सांगाल तुम्ही? तुम्हाला काय वाटतं, तुमच्यासाठी दमदार नेता आहेत का? बिलकुल दमदार नेता आहे. खूप चिकाटीने काम करणारे मेहनती आहेत ते आणि त्यांना 20-25 वर्षापासून राजकीय याचा अनुभव आहे खूप चांगल्या प्रकारे आणि ते जर निवडून आले तर खरंच रामटेकचा विकास होईल, खूप चांगल्या प्रकारे होईल आणि आम्ही सगळे 20ही उमेदवार त्यांच्या सोबत आहेत आणि आमच्या सोबत केदार साहेब, मुळक साहेब आणि बर्वे ते खासदार आहेत सध्या लोकसभेचे आमचे, तर ते पण आमच्या सोबत आहे आणि खूप जास्ती मतांनी लोकांनी रमेश भाऊंना निवडून द्यावे अशी माझी इच्छा आहे आणि खरंच ते कॅपेबल आहेत नगर परिषदेसाठी. त्यांच्यासारखा दुसऱ्या कुठला उमेदवार असेल असं मला वाटत नाही. ज्यांच्या सोबत आता पक्षासोबत तुम्ही आहात, तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्यांना सपोर्ट किती करणार? आम्ही पूर्ण सपोर्ट करणार. रमेश कारामोले आमचे अध्यक्ष पदाधिकारी हो गए, हम उनके साथ में हैं और वो दिल जान से उनके लिए हम मेहनत कर रहे हैं और हम लोग भी जो भी वार्ड में जो भी समस्या रहेंगी हम उसको सुलझाएंगे. जो भी ऐसी समस्या आएंगी वार्ड की, जो भी किसी भी इसकी, हम लोग पूरे जान से उसके लिए हम लोग मेहनत करेंगे. उनकी समस्या जो भी है, कचरे की हो गया, पानी की समस्या होगी और ऐसे जो भी रीजन आएंगे हम लोग उसके लिए, नाली हो गया, ऐसी जो भी अगर कोई तकलीफ है किसी वार्ड में हमारे किसी बंदे को या किसी चीज को, तो हम लोग बिल्कुल उसके लिए हम लोग जी जान लगा के हम लोग उसकी सेवा करेंगे. यही हमारा रीजन है. हम इतने साल से हम लोग इसी के इसमें लगे हुए हैं, जनता की सेवा कर. आपला परिचय. माझं नाव शैलेंद्र बकाराम नागपुरे. मी प्रभाग क्रमांक 2 अ गटातून मला निवडणुकीसाठी भारतीय काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. त्यासाठी मी प्रभाग क्रमांक 2 मधून जो मला उमेदवारी दिली पक्षाने, मी पक्षाच्या आणि रामटेकच्या प्रभाग 2च्या सर्व लोकांना
अशा बहुतशा नगर परिषदेच्या समस्या आहे त्या प्रभागात. त्या प्रभागामध्ये 10 वर्षापासून म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून जात होते आणि प्रभागामध्ये बहुतसे असे काम आहे का विकास नाही झालेला आहे त्या प्रभागाचा. आणि तुमचं विजन काय, तुम्ही त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार? माझं रिजन असं आहे की मी त्या प्रभागामध्ये स्लम एरिया आहे ते आणि अशिक्षितपणा जास्त माझ्या एरियामध्ये आहे. कामगार वर्ग जास्त आहे आणि आंबाडा तलाव जो परिसर आहे तिथे बाहेरचे जो यात्रेकरू येतात त्यांच्यासाठी महिलांसाठी, खास करून महिलांसाठी तिथे कपडे चेंजिंग रूम अवेलेबल नाही आहे. मी मागील नगर परिषदच्या नगरसेवक नगराध्यक्ष जो पदी होते भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या कार्यकाळात ते काही झालेलं नाही आणि तिथे जो हातगाड्या वगैरे जो काही दुकानी लावतात त्यांना दुकान चार्ट बनवून द्यायची अशी इच्छा आहे आणि माझ्या प्रभागात चांगलं काम करण्याची इच्छा आहे. बरं, तुमचे जे आता नगराध्यक्षपदी जे उभे झालेले आहे रमेश भाऊ कारामोरे, तुम्हाला काय वाटतं यांचं विजन जे आहे तुमच्या रामटेक शहराचा विकास करतील का? रमेश भाऊ कारामोरे हे आमचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहे. त्यांना मागील 2012 ची निवडणुकीमध्ये ते बहुमताने सेनेत होते तेव्हा त्यांना उपाध्यक्ष पद त्यांना होतं. त्यांनी त्या काळामध्ये चांगला रामटेकचा विकास केला, चांगलं कामं केले आणि लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. भाऊ कारामोरे जो आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अध्यक्षपदी आहे ते चांगले कामं करू शकतात. माझे नाव शीतल अतुल गजबी आहे. मी प्रभाग 2 ची उमेदवार आहे. अच्छा, काय तुमच्या वार्डातल्या समस्या काय आणि तुम्ही काय आता पूर्ण करणार वार्डात? आमच्या वार्डामध्ये भरपूर समस्या आहेत. नगर अध्यक्ष रमेश भाऊ कारामोरे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. त्यांचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतंय? त्यांचं नेतृत्व आम्हाला ठीक वाटते. आणि तुम्ही काय प्रयत्न करणार की ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आले पाहिजे? रमेश भाऊ कारामोरे जे आहेत ते आमच्या वार्डामध्ये भरपूर म्हणजे ज्या बी समस्या आहे लोकांच्या त्या समस्या पूर्ण करून देतील. परिचय द्या आणि कुठल्या वार्डातून आले ते सांगा तुम्ही. मी अभिषेक तेजराम डहारे, मी प्रभाग क्रमांक 10 अ गटामधून लढत आहे. आमचे सन्माननीय नेते सुनील बाबू केदार साहेब आणि माननीय श्री राजेंद्रजी मोडक साहेब यांच्या नेतृत्वात ही नगरपालिका निवडणूक आणि तसेच आमचे खासदार बबलूभाऊ बर्वे या तिघांच्या नेतृत्वात ही रामटेक नगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष ताकदीनं लढवणार आहे. पुढे विजन काय वाटतं का? एकंदरीत पाहिलं तर रामटेक शहरात ज्या मोठमोठ्या समस्या आहे ते समस्या अशा भरपूर साऱ्या लोकांना पट्ट्याच्या विषय हा खूप महत्वाचा आहे. आता ही झुडपी जंगल जो एरिया आहे, फॉरेस्टचा एरिया आहे, त्या एरियामध्ये आजही लोकांना जे राहत असतात त्यांना पट्टे अजूनही मिळालेले नाही. ते या घरकुलशी वंचित आहेत ते. तर पट्ट्याचा एक विषय मोठा आहे. आणि तसंच आजही मंगळवारी वाड जो एरिया आहे, बस स्टॉप एरिया, त्या एरियामध्ये पाण्याची समस्या आजही आहे. दोन दिवस पाणी येत नाही. इतकी पुराणी नगरपालिका असल्यावरही त्या भागामध्ये पाण्याची समस्या भरपूर मोठी आहे. आणि ती समस्या नगराध्यक्ष आमचे जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत रमेश भाऊ कारामोरे हे एक त्यांचं विजन आहेच. ते सर्व रामटेकाला सुंदर करण्याच्या, स्वच्छ करण्याच्या आणि पाणी, लाईट ह्या ज्या मूलभूत ज्या गरजा आहे ह्या पूर्ण करण्यासाठी ते तत्पर आहेत. आणि आज रामटेक नगरपालिका हे क क्षेत्रात आहे आणि आज रामटेकची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होतल्या कारणाने इथे रोजगारीची खूप मोठी अडचण आहे. युवा मुलं बाहेर जाऊन रोजगार करतात. आज रोजगारची भरपूर मोठी समस्या आहे. ती पण आम्ही रमेशभाऊ कारामोरे यांच्या नेतृत्वात ते अध्यक्ष बनतील आणि ती जी समस्या आहे ती पूर्णत्वात येईल अशी मी इच्छा व्यक्त करतो.
बरं भाऊ, नगराध्यक्ष पदी तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात, तर तुम्हाला काय वाटतं, काय विजन आहे तुमचं? माझं विजन रामटेक शहराला एकदम प्रगतिशील गाव, विकसनशील गाव आणि नागपूर जिल्ह्यामध्ये एखाद्या नगरपालिकेत कसं काम असलं पाहिजे असा हेवा वाटावा अशा पद्धतीचं काम आपण उभं करणार आहे. आज आपण पाहतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं इंदोर हे शहर नावारूपाला आलं, इंदोर ह्या शहराला स्वच्छतेमध्ये सलग 3 पुरस्कार त्यांना भेटत आहे. एक चांगली सिटी, हायटेक सिटी म्हणून बँगलोर उद्या झालं, तसं रामटेक पण होऊ शकते. रामटेकला नैसर्गिक सौंदर्य मोठ्या प्रमाणात आहे, चांगल्या पद्धतीनं नॅचरल स्लोप्स, नॅचरल ड्रेनेज असलेलं हे शहर आहे आणि एक चांगली भौगोलिक परिस्थिती या रामटेकची आहे. अशा परिस्थितीमध्ये हे शहर आणखी सुंदर करता येऊ शकते. एक चांगले रस्ते, चांगले नाल्या, चांगले CCTV कॅमेरे, चांगल्या डिजिटल डायरेक्ट बोर्ड, वायफाय, त्यानंतर सगळा नगरपालिकेचा कामकाज ऑनलाईन ऍपवर करता येऊ शकतो. नगरपालिकेचा विस्तार झाला नाही आहे, नगरपालिकेच्या रामटेक शहराचा विस्तार करता येऊ शकतो. त्याप्रमाणे गडमंदिरवर रिसिव्हर जो असतो सरकारी अधिकारी, त्याच्याऐवजी रामटेक शहरातील व्यापारी झाले, पत्रकार झाले, त्यानंतर तुमचे काकड आरती मित्र परिवार, भक्त परिवार झाला, रामरथ यात्रा परिवारातले काही सदस्य अशांची मिळून जशी शेगावला ट्रस्ट आहे, जशी कोराडीला ट्रस्ट आहे, तसं इथं का मग रिसिव्हर SDO राहा, इथे पण ट्रस्ट असली पाहिजे, लोकांच्या हातात कारभार असला पाहिजे. म्हणजे ते SDOच्या ठिकाणी आम्ही जो रिसिव्हर हा लोकांतून असला पाहिजे, लोकांची ट्रस्ट असली पाहिजे, यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहे. एक चांगला पद्धतीचा आठवडी बाजाराचा प्रश्न आहे, अनेक दुकानदार त्रस्त झाले आहेत, तो एक प्रश्न आहे, पट्ट्यांचे प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहे. आणि मला 10 वर्ष कामाचा अनुभव आहे नगरपालिकेचा, 5 वर्ष विरोधी पक्षनेता आणि 5 वर्ष उपाध्यक्ष म्हणून. तेव्हा आपण जे काम उभं केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, नगरपालिकेची नवी इमारत आपण केली, त्यानंतर स्विमिंग पूल आपण केलं, स्केटिंग ग्राउंड आपण केला, त्याप्रमाणे रामटेक शहराच्या पाणी पुरवठा योजनेला 2.5 कोटी रुपये निधी आपण आणला. असे अनेक प्रकारचे कामं आपण केले होते आणि जास्तीत जास्त सेवा देण्याचा आपण प्रयत्न. स्वच्छतेमध्ये 1 कोटी रुपयाचे बक्षीस आम्ही फडणवीस साहेबांकडून मिळवून घेतलं होतं. एक चांगलं काम लायब्ररी उभी केली होती. अशा पद्धतीची लायब्ररी अनेक प्रभागात करता येऊ शकतात. आताचे आंबेडकर वार्ड आहे, त्याचप्रमाणे विनोबा वार्ड आहे, या वार्डमध्ये अनेक लोक गरीब लोक असतात. जयप्रकाश वार्ड आहे तिकडे, त्या पट्ट्यामध्ये अंबाडा वार्ड आहे. हे जे भाग आहे जिथे थोड्या प्रमाणात स्लम्स एरिया जास्त आहे, त्या स्लम्स पॅकेटमध्ये आपण चांगले वाचनालय उभे करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने राखी तलावामध्ये आपण म्युझिकल फाउंटेन सुरू करू शकतो. अंबाड्याच्या ओमवर आपण म्युझिकल फाउंटेन लेजर शो सुरू करू शकतो. गडमिंदऱ्याचे, अंबाड्याचे पार्किंगचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. अंबाडा चांगला करता येईल, अंबाडा चांगले व्यापारी संकुल आणखी बांधता येईल. तिथं आता 10 लोक धंदा करतात, त्यांना दुकानच नाही आहे, बाकीच्यांना फुटपाथवर बसावं लागते. आमचा प्रयत्न असेल की तिथं पुन्हा 20-30 दुकान उभे करायचे, जेणेकरून ते फुटपाथवर बसणाऱ्या अंबाड्याच्या दुकानदाराला चांगले दुकान देता येईल. बस स्टँडवर फुटपाथवर बसतात लोक, बस स्टँडच्या त्या काही जागा उपलब्ध आहेत आपल्याकडे, त्याच्यावर एक चांगली दुकानं उभी करता येईल. अशा एक चांगलं काम करू, म्हणजे रामटेकच्या जनतेला कायम स्मरणात राहील असं 5 वर्ष निश्चितच काम करून दाखवू. तुम्ही आता जनतेला काय सांगणार आहात? माझी एक हात जोडून विनंती आहे की एक चांगला प्रतिसाद तुम्ही आम्हाला देतायत, काँग्रेस पक्षाला लोकांचा चांगला प्रतिसाद भेटत आहे. फक्त एवढंच आहे की नगरपालिका चालवताना बहुमत असलं पाहिजे. नगराध्यक्ष जरी जनरल आणि लोकांतून निवडून येणारा असला, पण प्रत्येक कामं, प्रत्येक ठराव हे बहुमतानं करावे लागतात. म्हणून कोणत्या तरी एका विचाराला संधी द्या. आता आपण भाजप सेनेला पाहिलं, आपण म्हणजे सेनेची सत्ता पाहिली मागचे 5 वर्ष, दिलीप भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष म्हणून त्यांची पण सत्ता पाहिली, त्यांची पण राज्यात केंद्रात सरकार होतं. ते जर विचार त्यांनी केला असता, एक चांगलं काम ते उभं करू शकलं असतं. आता त्यांना म्हणण्याचा अधिकार नाही. आमची सत्ता आहे, आम्हाला सत्ता द्या, आम्ही काम करून दाखवू. 5 वर्ष काय केलं? 5 वर्ष काय केलं होतं? मग दिले होते लोकांनी 5 वर्ष. 2017 पासून तुम्हाला सत्ता दिली होती, 22 पर्यंत तुमची बॉडी होती, तुम्ही काहीच नाही केलं. म्हणून आम्हाला रामटेकच्या जनतेला अशी संधी आहे की विनंती आहे की आम्हाला आपण एकदा संधी द्यावी आणि निश्चितच 5 वर्षात तुमच्या आम्ही अपेक्षा भंग करणार नाही. तुम्हाला विश्वासानं सांगतो. माझे सगळे नगरसेवक आणि मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून आदरणीय केदार साहेब, आदरणीय बर्वे साहेब, आदरणीय मुळक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला असलेला जो अनुभव आहे, त्या अनुभवातून एक चांगलं सुंदर रामटेक घडून दाखवू. मी असं ऐकलंय की तुम्हाला प्रचार करायला सुद्धा परवानगी देण्यात आली नव्हती, तर सत्ताधाऱ्यांच्या ह्या ज्या कुरघोड्या आहेत, पुढे काही वाटतंय का तुम्हाला की आणखीन काहीतरी असे करतील, अडथळे घालतील? त्यांना नगरपालिकेत सत्ता कोणाची येते किंवा त्यांची सत्ता आली पाहिजे याची त्यांना चिंता नाहीये. म्हणजे त्यांचे उमेदवार निवडून आले पाहिजे किंवा त्यांना सत्ता आली पाहिजे याची त्यांना चिंता नाही. त्यांना फक्त चिंता एवढी आहे की काही झालं तरी चालेल, रमेश कानामोरे नगराध्यक्ष नाही झाला पाहिजे. आता रमेश कानामोरे नगराध्यक्ष झाल्यावर काय त्यांना फरक पडणार आहे माहित नाही. त्यासाठी ते प्रयत्न करतील, केविलवाने प्रयत्न करतील. त्यांनी माझ्या वॉरंट काढण्याचा प्रयत्न केला, आम्हाला तुरुंगात टाकता येईल का काय असं केला. नंतर फॉर्म भरल्यावर प्रचार सुरू करायला आमच्या परवानग्या नाकारल्या. असे प्रकार सुरू आहेत. पण रामटेकची जनता सुज्ञ आहे.
आणि रामटेकचे मतदार अत्यंत सुज्ञ आहे. मागच्या वेळेस मला रामटेकच्या जनतेने माझ्या वेळेस जेव्हा मी नगरपालिकेला उभा होतो तेव्हा माझ्याकडे पक्षही नव्हता, नेताही नव्हता, मी प्रहारमध्ये पण नव्हतो, बच्चू भाऊ पण माझ्यासोबत नव्हते, पण मला रामटेकच्या जनतेने भरघोस प्रतिसाद दिला. 300-400 मतांनी मी हारलो होतो. आता माझ्या मागे काँग्रेस पक्ष आहे, आदरणीय नेते सुनील केदार साहेब, खासदार बर्वे साहेब, मुलक साहेब आहेत, आणि मी विधानसभेला जेव्हा उभा होतो 2019ला, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की रामटेक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रामटेक शहरामध्ये आजी आमदार आशिषजी जयस्वाल आणि माजी आमदार श्री डी मल्लिकार्जुन रेड्डी साहेब हे दोघेही रामटेकात मागे होते आणि मी आघाडीवर होतो रामटेक शहरात. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य की इथे जनता फक्त कामाला व्हॅल्यू देते आणि कामावरूनच तुमची निवड होईल असं तुम्हाला 100% जनता कामालाच व्हॅल्यू देते. आता लोकसभेत लोकांना आता परिवर्तन पाहिजे, लोकांना लोकसभेत परिवर्तन पाहिजे होतं. आदरणीय बबलू भाऊ बर्वे यांना लोकांनी निवडून दिलं. विधानसभेतही थोडंसं विजयाचं गणित हुकलं, त्याचे कारण की आमच्या मुलक साहेबांना काँग्रेसची तिकीट मिळाली नाही, त्यांना चुनाव चिन्ह पंजा भेटलं नाही, त्यांना बॅट चिन्ह होतं, ते नवीन चिन्ह होतं आणि ती बटन 13व्या नंबर होती. त्यांना जर काँग्रेसची आणि पंजाची उमेदवारी राहिली असती, पंजा चुनाव चिन्ह असतं निश्चित ते जिंकले असते. रामटेकात त्यांच्या वेळेस काही खूप जास्त फरक नव्हता. त्याच्यामुळं रामटेकच्या जनतेला परिवर्तन हवंय. रामटेकची जनता एकाधिकारशाहीला कंटाळली आहे आणि रामटेकच्या जनतेला एकाधिकारशाही नको, रामटेकच्या जनतेला लोकशाही हवी आहे. आपला परिचय द्या. मी महेंद्र माणिकलाल टक्का मोरे, राधाकृष्णवाड, रामटेक. मला वार्डाविषयी काय वाटते आणि किंवा नगराध्यक्ष जे कोणी आहेत आता ज्या पदावर उभे आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? मैडम, मैं 1978 से लेके अभी तक 4-5 बार नगर सेवक रह चुका हूँ. नगर पालिका का अध्यक्ष रह चुका हूँ इसके पहले में, और 2-3 बार मैं उपाध्यक्ष रह चुका हूँ. और अभी भी मैं अपने प्रभाग से, अपने वार्ड से मैं खड़ा हूँ अभी. और हमारे अध्यक्ष के लिए जो रमेश बाबू खड़े हैं वो म्हणजे सब विचारी है, बिल्कुल सब समाज को, सब जात को, सबको लेके चलने वाले लोग हैं पूरे, वो लोग बिल्कुल. और कांग्रेस पार्टी ऐसा पक्ष है कि सब जातिवाद वगैरह कुछ काम करती नहीं, बिल्कुल सबको लेके चलती है पूरे लोगों को. वो इसलिए हमारे को बड़ी उम्मीद है कि हमारा अध्यक्ष जो है रमेश कारामोरे और हमारे जो उनके जो सदस्य खड़े हुए हैं वार्ड के अंदर में, वो सब ये होंगे. अच्छा, हाँ. तो जनता से क्या अपील करेंगे आप? जनता से अपील करेंगे कि भैया आने वाले जो 2 तारीख को इलेक्शन होने वाला है उसमें आप सभी गांव के लोग, समाज के लोग सभी 2 तारीख को आने वाले इसमें पंजे वोट देना चाहिए उन्होंने. 2015 पूर्वी आपल्यासाठी ही खूप मोठी शोकांतिका होती की रामटेक हे नगर परिषद असून सुद्धा एक सुद्धा वाचनालय रामटेकला अवेलेबल नव्हते. प्रत्येक नगर परिषदेमध्ये एक वाचनालय उपलब्ध असतं, परंतु या रामटेक नगर परिषदेला कोणतेच वाचनालय उपलब्ध झाले नाही. आता सर्व जे स्पर्धा परीक्षासाठी तयारी करणारे जे विद्यार्थी होते त्यांना विचार यायचा की आपण अभ्यास करायचा कुठे. पूर्ण वेळ अभ्यास करणं म्हणजे त्यासाठी वाचनालय उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व आता जे त्यावेळेचे विद्यार्थी होते त्यांनी एक अशी जागा शोधून काढली जी हुतात्मा स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे दुपारचा वेळ जो असायचा तो मोकळा असायचा, तिथे कोणी यायचं नाही. तर त्यांना वाटलं की आपण ही जागा नगर परिषदेकडे बोलू शकतो की आम्हाला ही वाचनालय म्हणून उपलब्ध करून द्या. तर त्यावेळेसच्या 2015च्या कार्यकालामध्ये रमेशभाऊ कारामोरे हे आपले उपाध्यक्ष होते. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे जाऊन हा प्रस्ताव मांडला. त्यांना हा प्रस्ताव खूपच चांगला वाटला आणि त्यांनी त्याला म्हणजे काही न विचार करता त्यासाठी आम्हाला तयारी सुद्धा दाखवली आणि त्यांनी तसे त्या नुसते तयारीच न दाखवता त्यासाठी अतोनात प्रयत्न करून त्यांनी आम्हाला ही जागा आमच्यासाठी परीक्षेसाठी उपलब्ध करून दिली आणि तिथे तसे साहित्य सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके इथे आणून दिली होती, बसण्यासाठी व्यवस्था, चांगले बेंच आणि त्याच प्रकारे त्यांनी प्रोजेक्टर सारखे कम्प्युटर हे सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आमच्यासाठी 3-4 प्रकारचे पेपर्स, न्यूजपेपर्सची व्यवस्था केली, मॅगझिनची सुद्धा व्यवस्था केली आणि विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी थंड पाण्याची सुद्धा व्यवस्था करून दिलेली होती. तिथे उन्हाळ्यामध्ये गरमीचा जास्त त्रास असायचा, त्यामुळे कूलरची सुद्धा व्यवस्था झाली. असे कितीतरी त्यांनी तिथे व्यवस्था आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. मिळवून देण्यासाठी याचे पूर्ण श्रेय जे जाईल ते फक्त रमेशभाऊ कारामोरे यांनाच जाईल. या ज्या वाचनालयातून जे विद्यार्थी निघालेले आहेत ते खूप मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आहेत. DRDO सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा इथले विद्यार्थी इथून अभ्यास करून गेलेले आहेत. रेल्वेमध्ये इंजिनियर म्हणून आहेत, आपल्या IBला अधिकारी म्हणून इथले विद्यार्थी आहेत. अशा अनेक मोठमोठ्या क्षेत्रामध्ये इथले विद्यार्थी घडलेले आहेत. शहीद अक्षय भिलकर सारखे सुद्धा विद्यार्थी इथे अभ्यास करून गेलेले आहेत आणि असे
इथे फक्त रामटेकचेच विद्यार्थी नाही तर आजूबाजूच्या खेड्यातून सुद्धा विद्यार्थी येऊन इथे पोलीसमध्ये, आर्मीमध्ये अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं योगदान आहे आणि याचे सर्व जे श्रेय जर आज जाते तर ते सर्व श्रेय रमेशभाऊ कारामोरे यांनाच जात आहे. पण त्यांच्या कार्यकाळानंतर नगर परिषद आणि रामटेकचे जनप्रतिनिधी यांचे पूर्णपणे वाचनालयाकडे दुर्लक्ष झाले. इथे ज्या 2018 पर्यंतच्या ज्या पुस्तकं होत्या त्यानंतर त्यांनी कोणतेच नवीन अपडेट इथे दिले नाही. त्यानंतर कोणतेच पुस्तके आम्हाला उपलब्ध झाली नाही. त्याचप्रकारे इथे जे इथले जर कूलर खराब झाले तर तेही सुद्धा आम्हाला उपलब्ध झाले नाहीत. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांनी तो घरचे कूलर आणून इथे लावण्यात आला होता, घरचा कूलर. आणि त्यानंतर बेंचेस तुटले, त्यासाठी आम्हाला खुर्च्या तुटल्या की प्रत्येक वेळेस जाऊन तिथे आम्हाला पाठपुरावा द्यावा लागायचा. पुस्तकांसाठी कितीदा पाठपुरावा झालेला आहे, परंतु त्याकडे त्यांनी त्यावेळेस हो म्हणून त्या कुठल्याही प्रकारची त्यावर भर दिले नाही आणि ते तिथे त्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही आम्हाला. ही आम्हाला त्यावेळेस खूप वाईट परिस्थिती वाटायची. आणि यानंतर जी लायब्ररी आमची एकांतामध्ये होती, चांगल्या परिसरामध्ये जी उपलब्ध होती आम्हाला, जिथे सर्वांचा अभ्यास व्यवस्थित सुरळीत चालायचा, ती लायब्ररी इतनी आमची ती गर्दीच्या जागा म्हणजे मेन गांधी चौकमध्ये ती उपलब्ध करून देण्यात आली. अशा खूपशा कंप्लेंट्स आल्या की तिथे आम्हाला जो वाहनांचा आवाज असतो त्यामुळे आम्हाला डिस्टर्बन्स होते, त्या आवाज व्यवस्थित तिथे अभ्यास होत नाही. जी परिसर जो आहे तो एका मोठ्या हॉलमध्ये आहे, तो कोंडल्यासारखा होतो, त्यामुळे आम्ही अभ्यास व्यवस्थित करू शकत नाही. अशा कितीतरीही समस्या विद्यार्थ्यांकडून आलेल्या आहेत. आम्ही आशा करू की जर रमेश भाऊ हे निवडून आले तर आमच्यासाठी पुन्हा म्हणजे अशी एकांत जी आहे लायब्ररी मिळवून देतील आणि तिथे कितीतरी अशा पुस्तकांचं अपडेट होईल, चांगल्या चांगल्या साहित्यांचं आम्हाला उपलब्ध करून मिळेल.